येवला शहरामध्ये मोठ्या थाटामाटात गौराईची स्थापना झाली असून यावेळी घरोघरी गौराईचे पूजन करण्यात येत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेमध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतला आहे। रामायण कथा, लक्ष्मणासाठी हनुमानाने आणलेला द्रोणागिरी पर्वत असे विविध अप्रतिम असे देखावे महिलांनी आपल्या गौरीपुढे सादर केले आहे। नमस्कार, कालपासून ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले आहे आणि आज आपण कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे। या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 100पेक्षा जास्त एंट्री आल्या आहेत आणि अमृताताई, भाग्यश्रीताई आणि मी गेल्या 3 तासापासून परीक्षण याचे करत आहोत आणि हे सगळं बघून खूप प्रसन्न वाटत आहे आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा आणि गौरी गणपतीच्याही खूप शुभेच्छा। महाराष्ट्र हे सांस्कृतिक राज्य म्हणून ओळखलं जातं आणि आपली संस्कृती जपावी त्यासाठी कुणाल दराडे फाउंडेशनतर्फे वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केलेले असते। तर आता गौरी गणपती निमित्ताने गौरी सजावट स्पर्धा म्हणजे त्यापुढे जे डेकोरेशन केलेलं असतं त्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर वेगवेगळे देखावे इथे आम्हाला बघायला मिळतात, म्हणजे आपल्याला माहीतही नसतं एवढी देवी देवतांची देखावे इथे असतात आणि आपल्या संस्कृतीमध्ये नक्की काय आहे, देवतांचे महत्त्व ते सगळे आपल्याला जाणून घ्यायला मिळते। आम्ही बघितले त्यापैकी सुंदर असा राम मंदिराचा देखावा, स्वामी प्रकट दिन आणि वासुदेव आला रे वासुदेव आला, वासुमय पहाट असे वेगवेगळे देखावे बघायला मिळालेत। आणि ह्या देखाव्यांसाठी गेल्या 15 दिवस महिन्यापासून हे स्पर्धेत भाग घेणारी मंडळी मेहनत घेत असते। तरी सुंदर असे देखावे बघायला मिळाले आहेत आणि सगळ्या स्पर्धकांना ऑल दी बेस्ट।